ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याबरोबरच F-16 विमानासह एकूण 6 पाकिस्तानी विमानं पाडल्याची माहिती हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी दिली आहे। ते आज बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या मोहिमेत पाकिस्तानचे एकूण 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले, तर S-400 या प्रणालीच्या मदतीनं F-16 या महत्त्वाच्या विमानासह 5 लढाऊ विमानं आणि 1 टेहळणी विमान अशी एकूण 6 विमानं पाडण्यात आली असं ते म्हणाले। हा जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा भूमीवरून हवेत केलेला हल्ला होता असंही AP सिंग यांनी सांगितलं। We have indication of at least one AEWNC in that AEWC hangar and a few F-16s which were under maintenance there. Apart from these, the SAGW systems, mostly from, I'm talking about fighter aircraft are from S-400. We have at least 5 fighters confirmed killed and 1 large aircraft, which could be either an ELINT aircraft or an AEWNC aircraft, which was taken out at a distance of about 300 kilometers. This is the actually largest ever recorded surface-to-air kill. पाकिस्तानच्या शहाबाज जाकोबाबाद हवाई तळावर असलेल्या F-16 विमानाचे हँगर अर्थात विमान आसराही अर्धा अधिक नष्ट करण्यात आला। भारताचे हल्ले अत्यंत अचूक होते आणि तिन्ही सैन्य दलांमध्ये उत्तम समन्वय असल्याचं त्यांनी नमूद केलं। भारताची हवाई संरक्षण प्रणाली आणि S-400 ची कामगिरी लक्षणीय होती। भारताच्या संरक्षण प्रणालीनं देशाचं मोठं संरक्षण केल्याचंही त्यांनी सांगितलं। राजकीय इच्छाशक्तीमुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये अतिशय मोठं यश मिळाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या